नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता मिळण्यासाठी ई केवायसी करणं बंधनकारक झालेलं आहे. आता ही ई केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. आता ही प्रक्रिया दोन प्रकारे करू शकता. एक म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या सीएससी सेंटर किंवा माई सेवा केंद्रामध्ये जाऊन ही तुमची ई केवायसी तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला 23वा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे. आता ही ई केवायसी मोबाईलच्या माध्यमातून कशी करायची याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप करणार आहे आणि ही ई केवायसी तुम्हाला मी या मोबाईल मधून करून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम अगोदर तुमच्या प्ले स्टोर वरती यायचं आहे आणि त्या ठिकाणी पीएम किसान हे ऍप तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे ऍप्लिकेशन माझ्याकडे पहिले डाउनलोड आहे. तुम्ही या ठिकाणी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला अजून एक ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे तुम्हाला पाठीमागे या आणि या ठिकाणी तुम्हाला आधार फेस आरडी हे ऍप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे आता माझ्याकडे पण हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही फक्त हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि याला कुठेही ओपन करायचं नाही. हे सिस्टमॅटिकली मोबाईलच्या सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिक इन्स्टॉल होतं. आता या ठिकाणी तुम्हाला पाठीमागे यायचं आहे. आता जे तुम्ही पीएम किसानचे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं होतं ते तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. हे पीएम किसान सन्मान निधीचे ऍप्लिकेशन या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन पाहायला मिळत आहे. यामध्ये नेक्स्ट हे ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं नाही. जर तुम्ही नेक्स्ट करून पुढे गेलात तर तुमची ई केवायसी कंप्लीट होणार नाही, ती रिजेक्ट होईल. त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक न करता या ठिकाणी शेजारी दुसरे ऑप्शन आहे प्रायव्हसी पॉलिसी, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही संपूर्ण माहिती थोडीशी वाचून घ्यायची आहे. वरती पहा, इथे नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन पाहायला मिळत आहेत, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग इन. आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन टाईप इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन पाहायला मिळत आहेत. आता याच्यामधून आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे, बेनिफिशरी, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यांची ई केवायसी करायची आहे त्यांचा जर तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी माहित असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन आयडी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला त्यांचा रजिस्ट्रेशन आयडी माहित नसेल तर तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकण्यासाठी तुम्हाला या बॉक्समध्ये टिक करायचे आहे. या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड नंबर व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे आणि खाली फेशियल ई केवायसी लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आल्यानंतर कॉन्सेप्ट फ्रॉम यामध्ये आपल्याला या बॉक्समध्ये टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि स्कॅन फेस याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांचं या ठिकाणी चेहरा व्यवस्थितरित्या असा घ्यायचा आहे, डोळे लहान मोठे करायचे आहेत. यानंतरच त्यांची हा साईडला जी रिंग मध्ये तुम्हाला हे असं लाल दिसत आहे ते लाल नाही दिसलं पाहिजे, असं हिरवं आलं पाहिजे. आता या ठिकाणी पहा, यांची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे. आता या ठिकाणी ई केवायसी कंप्लीट झाल्यानंतर पुढे त्यांचा या ठिकाणी आपल्याला एमपिन तयार करून घ्यायचा आहे. 6 अंकी एमपिन या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जो वरती तुम्ही एमपिन टाकणार आहात तोच एमपिन तुम्हाला खाली कन्फर्म एमपिन यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुमचा एमपिन जनरेटेड सक्सेसफुल असा तुम्हाला पॉपअप पाहायला मिळेल. या ठिकाणी ओके करून घ्या. आता इथे तुम्हाला डॅशबोर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे पहा, इथे बेनिफिशरी यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल, त्यांचं नाव, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी स्टेटस मध्ये पहा, लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस त्यांचं यस आहे. आधार सीडिंग विथ बँक अकाउंट स्टेटस यस आहे. आता त्यांची आपण ई केवायसी केली आहे त्याचं पण स्टेटस आपल्याला ई केवायसी स्टेटस या ठिकाणी यस दिसत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला त्यांचे ई केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी स्टेटस या ठिकाणी जर तुम्हाला लगेच यस आलं नाही तरी तुम्ही थोडा वेळ थांबा, या ठिकाणी ते ऑटोमॅटिक यस येईल. ई केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.